लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आंदोलन आता पुन्हा एकदा पेटलंय। म्हणून जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केलंय। जरांगे यांच्या आंदोलनाला आता राज्यभरातून पाठिंबा मिळतोय। याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात अमरून उपोषणाला सुरुवात झाली आहे। एक मराठा एक मराठा म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। जय जिजाऊ, जय शिवाय, जय जिजाऊ, जय शिवाय। मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, झाल्याच पाहिजे। एक मराठा त्याचं उपोषण मोडण्याचा प्रयत्न केला या सरकारनं। तर हे सगळे महाराष्ट्रभर लोकांना अन्याय सहन झाला नाही। आमच्या माया बहिणीवर गोळ्या झाडल्या आणि लहान बाळाला मारलं, 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या बाळाला मारलं, याचे टाके पडले। याच्याबद्दल लोकांच्या भावना दुखवल्या या सरकारनं। लोकशाहीमध्ये हुकुमशाही केली। आता रास्त मागणी आमची कुणबी प्रमाणपत्र वाटप करणे, आम्हाला कायदा पारित करून आमचे कुणबी प्रमाणपत्र द्यावं, आम्हाला ओबीसी मध्ये घ्यावं, ही आमची रास्त पहिलेपणापासून मागणी। आणि नाही जरी दिलं, जसा लोकसभेला आम्ही धडा शिकवला तसा विधानसभेमध्ये स्वतःच आम्ही आता उतरणार आणि आम्हीच देणारे आणि घेणारे होणार ना। याने समजून घ्यावं आता आमची भाषा, एवढीच माझी। चौथी वेळ चालू आहे ते सरकारनं आपला कोणताही अध्यादेश सगळे सोयरे आणि मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यामुळं ही चौथ्या वेळेची वेळ आमच्या मराठ्यावर आलेली आहे। तरी सरकारनं इतकं थोडं हे घेऊ नये आणि हलक्यात घेऊ नये, कारण लोकसभेला आता बघितलं की महाराष्ट्रामध्ये तर मराठवाड्यामध्ये सोपडा साफ केलेला आहे। तरी पुढच्या विधानसभेपर्यंत यांनी आता जरांगे पाटील 8 दिवसामध्ये जरांगे पाटलाचा निर्णय घ्यावा सगळे सोयऱ्याचा, नाहीतर आपले जरांगे पाटलांनी सांगितलं विधानसभा पूर्णच्या पूर्ण 288 आम्ही लढवणार आहोत आणि स्वतः नाही लढवले तरी मराठे आणि सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन लढणार आहे। तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही जसं मराठवाड्यामध्ये एकही सीट आली नाही या भाजपची, तशी महाराष्ट्रामध्ये कुठेही एकही सीट भाजपची येणार नाही, याची दक्षता मराठा समाज घेणार आहे। तरी ही दक्षता या मराठा समाजाची जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार आहे।